आली का मंदिरातून? हो आली ना. तुम्ही धुतलं का अंगी? माहिती टाकले होते का? शिटूल म्हटलं तर तुमच्या गंगात तीळ टाकजो म्हणून. आज ना तिळानं अंग धुतलं पाहिजे. मकर संक्रांत आहे ना. तिळगुळ घ्यान, गोड गोड बोला आयुष्यभर, एका दिवसापुरतं नाही, नाही तर तुम्हाला बातच वचकला जाते माल्यावर. आज साजरे तिळाचे लाडू खाऊ घालतो मी तुम्हाला. वर्षभर गोड बोलले पाहिजे तुम्ही. साजरा गुई टाकला म्या, गोड केले लाडू. म्हटलं बाई हा माणूस वर्षभर कडू बोललाच नाही पाहिजे मासंग. साजरे तिळाचे लाडू खाऊ घातलं तुम्हाला. अव मी तर आयुष्यभर तर संग गोड बोलायला तयार असतं. तूच वचकत माल्यावर. यंदा तर तिळ गुळाची जरूरत तुले आहे, मले नाही. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहाचे तीळ मिळवा त्यात. तिळावर फुलेल पाकाची काटा, प्रेमाने भेटा अन तिळगुळ वाटा. मी तर प्रेमानच भेटतो, मग काय आहे तर तुम्हालाच कळत नाही. घ्या तिळगुळ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि तुम्ही बी समजेन तिळगुळ खाल्लं की नाही खाल्लं, तिळगुळ खा ना. आंघोळीच्या पाण्यात तीळ जरूर घे जा. असं माई आई सांगे. मला बी माहित नाही याच्या मागचं कारण. तुम्ही म्हणसान शांताबाई काऊन घेतात तर विचारू नका, मला माहित नाही, पण घे जा जरूर. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येऊ जीवनाला. यशाची पतंग उडो गगनात वरती. तुम्हास आणि तुमच्या परिवारास महाराष्ट्रीयन तडका कॉमेडी करणं मकर संक्रांतीच्या खूप गोड 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 शुभेच्छा. आता लाडू घ्या म्हणतो. चाल तर खरी. आता तियाचा लाडू बी ढसकन हातावरच देते बाई. आता दे ना जरासा, चार न मले. माझी तिकडे तुम्हाला काय वय गेली सोय आली. घ्या मुकटा, मोठा गेला माणूस तिळगुळ चार म्हणते. हे तर माय काय बाबड्या, अंग धुतले का? पकडा जी मी आरती पकडा. या पोराले पाय तुम्ही अंग धुतलं का नाही धुतलं. शिटू काय करून राहिली तर तिले म्हटलं ना जाय पाच घरी जाय बाय आईले हळदी कुंकू लावून ये म्हणून. आव थांब तर खरी. आता ही पैतच काय, तू नको चारू, मला तर चारू दे. मग हातानं चारतो ना तुले, माली गोड गोड गुणाची बायको. जाणावं तिकडे, भल्ला बाई पानसट माणूस आहे. खा तुमच्या हातानच. उरला सुरला राहू दे जा मले. लाजली गळ्या लाजली, मै शांतालय गोड लाजली. आटोप बरं लवकर लवकर. चल लवकर, घरी पाहुणे येणं सुरू झाले. तुला हे मधातच येते. आता काय घ्या लागते रिटर्न गिफ्ट ने ते. लेकरायले काय समजते. काही बोलता का लेकरात घेतात लहान लहान, दिलं त्याच्या हातात लेकरायला हरी येते. घ्या ना पटकन पटकन. हे पहा त्या बर्थडेच्या कॅप घेतल्या ना, आणि लागे फुगे घेतले मी ना. छोटे छोटे टिफिन घेतले पोरायसाठी. अहो महागाची वस्तू ना ते. जास्त नाहीत महागाचे. 100-125 रुपयाला लावला त्यानं. 8 लेकर आहे आता. किती कसं लेकर आहे 8 ना. मी 10 घेतले तसे. कसं आता कोणत्या पाहुण्यांसोबत असले लेकरू बिकरू तर ते देता येते. 10 घेतले बसवतील ना. असे रिकामे धंदे करू नको. मग कमीत कमी 15-20 घे. हे पाय ते त्या भाऊले म्हण, नाही तर मग उरले तर वापस घे सांगा म्हणा. बोलू कमी नाही तर कसं, नाही तर आपल्या घरी काय करतो त्याचं एवढ्या मोठ्या याचं नाही. बघतारचं लेकरं वाढले काही तर हा पाहुणे सांगू. आता काय तो त्या 17च्या बहिणीला आहे फक्त एक लाईनी पोरगी नाही, तिला द्यायला लागेल. हो ते अहो तिने हे पा मस्त माझ्यासाठी ना लगी निधीसाठी सेम कलरचा ड्रेस घेतला. सांगा आता किती खर्च केला. हा पहिले माहीत असतं ना, घेतलाही नसतं आपण घरी. आता तो तिचा घातला घरचा नाही घातला की आई तर पहिलेच दांगडो करतील. निधीले पहिले घरचाच घाला लागेल आणि मग संध्याकाळच्या वेळेस घाली ना मी तिनं आणलेला. ती म्हणे ना, मला सांगितलं लागे तिनं. मी घेतला बरं. मग म्हटलं तर तिला काही म्हटलं नाही की आम्ही घेतला घरी का काही. म्हटलं बरं ये म्हटलं. आता ती पोचीन ना. चला बरं हाय स्वतःच पहिले उशीर करून राहिला. आता मलाच म्हणते चला बरोबर घे ते आठवणीने. नाही तर घरी गेल्यावर म्हणजे हे राहिलं ते राहिलं ते 12 दिवस चालू. ते सामानच घेणं चालू आहे. चल निधीचा फोनही आलता लागे. आले ना म्हणे बाबा. तिले घाई. आता काय सगळाच कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ना, कायच टेन्शन आहे. पण निधीले घाई तिले काय समजते. हा करा बिल करा मग तुम्ही चला. हो ते टिफिनचं बोलून घेतो ना त्या भाऊसोबत. म्हणतो ना उरलेले घे सांगा बाबा वापस. जसे तसेच आणतो म्हणा आम्ही. म्हणजे कसं शिल्लक घेऊन घेता येतात मग वेळेवर टेन्शन नाही. चालते ना मग बोला ना. मग घ्या ना 20 घेऊन घ्या मग राऊंड फिगर. हा तिले म्हणा जेवढे लागले तेवढे आम्ही ठेवू म्हणा, आणि जेवढे राहिले ते वापस आणू म्हणा. हा 20 करा मग सौदा 20चा. हे बा मग 20 घेऊन राहिले तर तसं कमी म्हणा ना मग त्याच्यात. तू पहिले देते की नाही ते पाय. चल हे काम आता सांग. असं आहे आमच्या घरी पोरीचा वाढदिवस, पाहुणे घरी येऊन राहिले आणि बाई साहेबा गेल्या शॉपिंगले. तरी बाई हे पाय काल मी विचार नाही तर विचारते पोरीले का म्हणे दी कालच आणलं की नाही बरं बाई आपण तुले ड्रेस आणला माय 1,500चा ड्रेस आणला म्हणलं. स्वस्त नाही. हो आमच्या घरी पटतच नाही ना
हजाराचा फरक घेतला म्हटलं त्यानं. आणि तरी तरी बाई आज गेल्या पाहुणे घरीन लागी हिचं काय राहिलं तर आण्याचं तर असं आहे म्हणलं की म्हणतात सासू बोलते. काही राहिलं असेल मी फोन केला ना तिला तर निघाली म्हणे ती. असं का लावता का त्या फोन? बरं केलं चांगला होती ले सारे पाहुणे घरी आले म्हणा तूच घरी नाही. आणि दे लावून तर मायले फोन जाणं तर बापाला तर काही अक्कलच नाही पण तिला तर काही समजतच नाही. आपण म्हणा तर कोणा म्हणा जाते माहिती तिकडे पाहुणे रावणे घरी चहा करावं काही करावं काही बाई जाऊन बसली ह्या बाई म्हटलं बाई आता तुला म्हणून सांगतो सबनीची ऑर्डर दिली म्हटलं घरी काहीच नाही केलं का बहिणं. माझ्यानं होतच नाही म्हणते ज्याची त्याची ऑर्डर जे ते इकतच आहे घरी नाही केलं. बाई साहेब आले तिचं सरत नाही कुई करीन माय पैशाचा पुरत आहे ना बाई मग काय हो का. मी करते ना मी करते. काही करायचं आहे का अजून सांगा ना मी करते ना. काही चहा वगैरे करायचं आहे का पाहुण्यांना? आता तुमचे तुम्हीच करा न प्या आपण काय करावं बाई. हे पाय मला काही सुचत नाही बाई नाही तर मॅच केला असता. मी कामाला मागं नाही सरत पण तुला सांगतो हे पाय हे टोंग गोटच नाही घेत. ओ माय बाई असे ठणकतात रातभर जागी असतो मी निजतच नाही ना माय डोळ्या लागत नाही इतके तर टोंग ठणकतात माय. पण आता बाय मॅच ठेवला असता चहा आता तुले ततून नाही तर तिचे माय बाप आले तिला चहा नाही पाचशीन का. पुरील तर काही अक्कलच नाही काही शिकवलंच नाही आणि आपल्याला शरम लागते ना. किती वाखोड जेवण बसले तिचे बाबा चहा नाही ना पाणी नाही काय करावं मी पाणी पाठवलं बाई. आता तिची वाट पाहून राहिली म्हटलं माय नाश्ता करते का चहा करते अजून तिकून आले तर म्हणेल मा बापाला फक्त चहाच पाजला नाश्ता नाही केला. आपण काही पुढे नसतं तसंच बाई जाय नाही करतो तो काही म्हणून करशील तर कर मग बाई चहा उलसाक मा बी करतो त्याच्यात. पाहिजे दूध लय मोठं नको टाकू लय पाहुणे रावणे येतात तर लागतेस उलसक टाकजो दूध. बापरे कमाल आहे गड्या पिंकीची. ए निधी लाव ना ग तुझ्या मम्मीला फोन लावणं काय करून राहिली ग ती काय आणते असं काय आणायचं राहिलं होतं ग. लिटन गिफ्ट आले ते नालते ना मावशी. माझ्या आबाजीने काल मला ड्रेस घेतला पोरीचा आणि रिटर्न गिफ्ट आलेच होते मग माझी मम्मी माझे पप्पा गेले. रिटर्न गिफ्ट हो का असं असं हो का ग. तुझ्या मम्मीने आधी कानी आणून ठेवले ग ऐन वेळेवर गेली. चल दाखव बरं मला तुझ्या किचन मध्ये चल बरं तुला माहिती आहे का काही तुझी मम्मी चहा साखर कुठे ठेवते. चल मग चहा करू ना. इथलं झालं इथे हात नाही लावायचा काय. ए अवनी हात नाही लावायचा कशाला. नाही मम्मा आम्ही फक्त खेळतो. हा खेळा तिकडे खेळा तिकडच्या रूम मध्ये इथे हात नाही लावायचा. ए निधी केक वगैरे का केक आणलाय का. केक ना माझी सीतू काकू देऊन राहिली. काय देऊन राहिली. सीतू काकू नाही का तुला माहित नाही का मावशी. सीतू काकू आहे की नाही ते माझ्यासाठी डॉलचा केक केला मस्त पिंक कलरचा. माझा पोरीचा ड्रेस पण पिंक कलरचा तर सीतू काकूनी केक पण पिंक कलरचाच केला डॉलचा छान आहे. हो का असं रेडी आहे का केक. माहित नाही केला पण केला रेडी आहे की नाही माहित नाही केला पण. चल बाई चल तू आई याची वाट आहे. चल ना तू आजीला आवाज दे ना जा मावशीला आवाज दे बरं म्हणजे तुझ्या आजीला आवाज दे बरं जा बरं. हा देते चल गं चल आपण आजी जवळ जाऊ. अरे बापरे झालं का डेकोरेशन रश्मिका तुलाच करावं लागलं ग. अगं बाई कुठं होती तू. किती फोन लावले काय आणायचं राहिलं होतं का मला सांगायचं होतं मी येताना घेऊन आलीस ती. अगं काही नाही थोडंसं हे आता पोरं येतील बड्डेला तर म्हटलं रिटर्न गिफ्ट पाहिजे काहीतरी आणि बड्डेच्या कॅप वगैरे राहिल्या त्या घ्यायच्या तेच घेतलं काही नव्हतं जास्त. तू किती वाजता आली ग. अगं बस तू गेली ना आम्ही आलो. तुझी सासू सांगतच होती खूप भारी काम आहे ग. चल ना बाई चहा ठेव ना मगापासून कल्ला करून राहिले त्या आता मी चहा ठेवायला चालली होती. जाऊ दे तेल सवयच आहे कल्ला करायची. किती दिवसांनी आली ग. हो ग मम्मा आणलं का तू सगळं. हो आणलं बाई आणलं आता फक्त हात लावू नका ते पोरांना द्यायचं. हे बघ निधी जेव्हा मुलं वापस जातात ना घरी तेव्हा द्यायचं त्यांना ते आधी नाही द्यायचं मी सांगेल तेव्हाच आणि ते फोडायचं नाही. छान पॅक केलेलं आहे. काय आणलं ग मग रिटर्न गिफ्ट मध्ये. अगं टिफिन आणले छान म्हटलं मुलांना कसं युजफुल पण होतात ना ग वापरल्या पण जाते दुसरे काही घेतल्यापेक्षा म्हटलं छान छोटे छोटे टिफिन आहेत. हो का ग मी पण माझ्या आवनीच्या बड्डेला तेच दिलं होतं पण मी छोटाच केला होता बड्डे असं म्हणजे आमच्या सोसायटीतलेच मुलं पण मी दिलं होतं रिटर्न गिफ्ट मी टिफिनच दिले होते ग. बरं केलं ते. चला मग मी आता चहा करते. अरे बापरे जा बरं विचार बरोबर काकूला काकू केक रेडी आहे का. काकूनी सकाळीच सांगितलं मला केक झालाय तर काकूला म्हणा काकू द्या म्हणा का तुम्ही घेऊन येता असं म्हण. काकूला म्हणा बोलवलं म्हणा आईनी असं सांगशील म्हणा आईनी बोलवलं. कुणी ग कुणी बनवला केक इथे हे आहे का म्हणजे शॉप आहे का. अगं नाही ग अगं माझ्या वाड्यातलीच आहे ती छान बनवते केक वगैरे तर ती म्हणे मी बनवते म्हटलं बनव मग तिनं बनवला दाखवला मला मस्त बनवलेला आहे. तिच्याच घरी ठेवला म्हटलं घरी आल्यावर कसं हे निधी 10 वेळा हात लावीन आणि तोडताड करीन. मस्त केला ग तिने डॉलचा केक केला हिच्यासाठी. खूप लाड करते तिचा. हो का ग. आहे बघ रश्मिका मी तुला एक गोष्ट सांगते तू ड्रेस आणला मला खूप आवडला. तुझे फोटो पाठवले ना मला फोटो पाहता क्षणीच आवडले पण ना बा माझ्या सासूने पहिलेच निधीला परीचा ड्रेस आणला. तर तिला तो केक कटिंगच्या वेळेस तोच घालू देऊ आणि नंतर मग आम्ही तुझ्या घरचा घालू. राग नको मानू.
अगं त्यात कसला राग माहिती झालं मला 1,500चा परीचा ड्रेस आणला. झालं माहिती 2-3 खेप झालं ते कानावरती. हो तोच घालू त्याचं काही होत नाही. चिटू वहिनी ते निधीच्या बर्थडेचा केक झाला का? निधीचे पप्पा म्हणतात. हो झाला. तिच्या मम्मीला तर सांगितलं होतं मी. आली का तिची मम्मी घरी? हो आली. मला बर्थडेचा केक घ्यायला तू कोण आला? त्या पप्पानंच तर पाठवलं तो. जय घरी मी आली ना. चितू काकू मला जोरात द्या मला बर्थडेचा केक. याच्या जोर नका देऊ. पहिले काय करायला लागते मग निदटली हिडगावून राहिली ये ना मग येत आहेत खायले मग सांगतो आज तुला बड्डे आहे तुला हिडगावून राहिली मग संपत्ता करू नको बोलावणार नाही बर्थडेले बाबू. काऊन ग दीदी तो आला होता ना केक साठी असं बोलत असतात का? माझा बर्थडे आणि तू कशाला माझा केक नेते? काकू केक झाला ना माझ्या मम्मीने सांगितलं. हा बघ काकू माझी बहीण आहे. हो का? काय नाव आहे का तुझं? अवनी. अरे बापरे छान नाव आहे ग अवनी. का ग तुझ्या मावशीची मुलगी आहे ही? माझ्या मावशीची माझी रश्मिका मावशी आहे की मी तिची पोरगी आहे ना. माझी बहीण आहे ना. माझ्या बर्थडेला आली ना माहिती आहे का शितू काकू? माझ्या मावशीने माझ्यासाठी माझ्या मम्मीसाठी ड्रेस आणला. बापरे हो का ग? ड्रेस आणला तुझ्यासाठी? बापरे मग दीदीला 2-2 ड्रेस झाले बाप्पा. एक परीचा ड्रेस आणि एक मावशीच्या घरचा ड्रेस. पण मी परीचा ड्रेस घालणार आहे. माझी मम्मी म्हणते आजी आबाजींनी घेतला तर परीचा ड्रेस घालायचा. काकू चला ना माझा बर्थडे सुरू होईल ना. मग मला मेकअप करायचा आहे ना. मी रेडी नाही झाली ना अजून. मग केक कटिंग करायची आहे ना. माझ्या मम्मीने रिटर्न गिफ्ट पण आणले पोरांना द्यायले. टिफिन आणले. चल ना निधी. अगं थांब ना. हे माहित नाही का तुला माझी काकू आहे ना शितू काकू. त्यांनी माझ्या बर्थडेला केक केला ना डॉल केक. तुला बघायचं आहे ना. ये ना काय नाही करत ना ते. ये चल ना घरी. अवनी ये बेटा ये केक बघायचा आहे का? निधी बेटा केक मिस घेऊन येते ना तू पाडून टाकशील ना? नाही पाडत ना आम्ही दोघी जणी येतो ना. अवनी आणि मी दोघी. हे बघ मी येतेच ना आता तुझ्या घरी तर मी घेऊन येते. तू पाडशील रे बाळा. आता वेळेवर केक पाडून टाकशील मग बनते का वेळेवर? तुझ्या मम्मीला सांग ना पण काकू घेऊन येतात. हा मम्मीने तुम्हाला पण बोलवलं. सर्वांना बोलवलं. आजी कुठे गेली आजी? आणि ती दुसरीवाली आजी पाहुणी आजी काका बबडा काका आबाजी सर्वांना बोलवलं माझ्या बर्थडेला. आता केक कटिंग करायची आहे. नवीन ड्रेस घालून या न्यू न्यू घालून यायला लागते कारण आमच्या जवळ नसली तर मग? अरे तुम्ही आणली नाही का ड्रेस? माझा बर्थडे आहे ना. हॅपी वाला बर्थडे. माझ्या हॅपी वाला बर्थडेला न्यू ड्रेस नाही पाहिजे का? नाही आहे तुमच्याकडे न्यू? आणि तुम्ही पण सगळे न्यू ड्रेस घालून या माझ्या बर्थडेला. हॅपी वाला बर्थडे आहे ना माझा. माझ्याकडे खूप छान डेकोरेशन केलं. माझा बर्थडे आहे ना बर्थडे. निधी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अगं तू थँक्यू म्हणायचं. तुला कोणी हॅपी बर्थडे म्हटलं की तू म्हणायचं थँक्यू. थँक्यू. असं. आणि तिळगुळ खाल्लं का निधीनी? अवनीनी लाडू खाल्ला तिळाचा? हा खाल्ला आम्ही. तुम्ही खाल्ला काकू? हो आम्ही पण खाल्ला. आणि तुम्ही सगळ्यांनी खाल्लंय का तिळाची लाडू? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज पा बरोबर तिळगुळाच्या दिवशीच आमच्यात गोड गोड निधीचा बर्थडे आला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा मी पण तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आवनी म्हण ना. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. अरे वा मस्त केला वा केक. माई तर पोरकीच दिसते. माई निधीच आहे. निधी केक मध्ये जाऊन बसली का? बरीच झाली बाप्पा आज तर माई पोरगी बरीच झाली. हा पप्पा बघा ना माझ्या परीचा ड्रेस. मी दिसून आली ना परी. आणि माझा डॉल केक. मम्मी शितू काकूला आवाज दे ना. शितू काकूनी एवढा छान केक बनवला. काकूला बोलव ना. आली ना ते आहेत ना. एक स्वीटू बघ हे काय म्हणते. निधी म्हणते वर ये म्हणते इथे ये म्हणते. असं ये ना काही होत नाही ना. बरं बस मग. इथं बसतो म्हणते. त्या सगळ्या जणी बसलेल्या आहेत ना बाई म्हणून तिथं बसली काकू. कट कर केक. आई या ना. काय करून राहिली निधीची आजीले? मायेचं चहा पाणी करते वाटते पहिले. ये ना वा नाक केक कापते ना. आवा आली ना माय आली ना. त्या बाया आल्या. बोलत बसल्या तर बोलली काकू बाई काप केक काप. ये ना इकडे पुढे काय माग राहून राहिली. ये ना इकडे पुढे समजा जणी ना. मी म्हटलं भल्ला बाया आल्या त्याच्या संग बाल बोला मेकअपच करा. वाढदिवसा पोरीचा नटली थटली तूच माहिनी रा. घरी एवढ्या मोठ्या पाहुण्या बोलावल्या. काही सोय बघत काहीच नाही काय.
बोलली ना आई, सगळ्यांसोबतच तर बोलली. आता इकडं आता ते जेवायला जातील ना सगळेजण. हा निधी बाई हॅपी बर्थडे मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. बापा रे, आजी लय इंग्रजी शिकलेले आहेत निधीचे. आजी थँक्यू. काय रे तुला काय वाटते मग? मला काय येत नाही का? मी बी शिकेला म्हणलं, चौथा वर्ग शिकेला म्हणलं मा काळातला. मग आता तुमची 14वीले फेल पाडतो, एवढा चौथा वर्ग करावी नव्हता म्हटलं आमच्या काळातला. मग मला काय इंग्रजी येत नाही काय? फक्त मी बोलत नाही. असं वाटते रोज रोज काय बोला, मग ते त्यात मजा नाही राहत म्हणून बोलत नाही मी हमेशा. नाही तर मला इंग्रजीला येते, फाळफाळ बोलतो मी. सांग ना काय बोलू? नाही नाही, काहीच नका बोलू सध्या. केक कापा लागते बहिणी दे. केक काप बाई, नाही तर तो आजीची इंग्रजी सुरू होईन अजून. दीदी कट कर बेटा, केक कट कर. ते छडी बाजूला ठेवणार थोडा वेळ. ते परीची छडी बाजूला असली चालते. दे माझ्या जवळ. नाही माझ्याजवळ. मम्मी सगळेजण आले ना? ये ना गं, अवनी, ये ना गं, ये ना माझ्याजवळ. मावशी ये ना तू पण. काप राहता तिकडे उभ्या, काप. हॅपी बर्थडे टू यू. म्हणणं पिंके, असंच म्हणतात ना. म्हणतात मी का लहान आहो का? पाहुणे रावणे म्हणतील माझ्या आजीलाच भल्ला माय बे उल्हास आहे. आजी उत्साही आहे असं वाटते लोकांना. काही नाही म्हणा आई, मस्त म्हटलं. निधी कट कर बेटा, केक कट कर. सगळे पाहुणे आले ना बघ. सर्वांना थँक्यू म्हणायचं. केक कट झाला की इथंच उभी राह. सगळेजण येतात मग तुला गिफ्ट द्यायला. व्यवस्थित घ्यायचं बेटा. मागून घेतो बर्थडेचं गिफ्ट. निधी मागायचं नाही. आई काय म्हणते, दिलं तर व्यवस्थित घ्यायचं, मागत नसतात. केक कट कर. सगळे केक वाटायला लागते. आणि पाय म्हटलं पिंके, आता हे झालं की सगळे जेले उपास आहे तेले फराळाचं, जेले जेवायचं आहे तेले जेवायला चालू करून दे. काप बाई. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर निधी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे माय बाई, माय लाडाची लेक. हॅपी बर्थडे माय लय नात गुणाची आहे बाई. 1,500चा ड्रेस आहे म्हणलं पिंके. पाय ना 1,500चा ड्रेस. काय पोरगी खुलून दिसून राहिली. माझ पसंतीचा आहे. मॅच म्हणलं हाच घ्या म्हटलं. काय सासरे तर दुसरा पाहून राहिले ते, पण मी म्हणलं हाच घ्या. असे ना 1,500चा आहे म्हणून काय झालं? खोटी नको बोलू आजी. तू तर नाही म्हणत, तू तर तिकडला म्हणत. शेलातला हा देश तर आबाजीने घेतला. मुखिराय पट्टे साऱ्याच्या पुढे अपमान करते. नाही मग बाय हो, मीच घेतला माना तिने. मग 1,500चा आहे म्हणलं परीचा ड्रेस. सासरी दिसून राहिली की नाही, माझ पसंतीचा आहे.